ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं की कौरवांचा विनाश व्हायला नको. यादव युद्धाला तयार झाले असताना मी त्यांना शांत केलं आणि हे मूर्ख माझाच अपमान करतात. यांना सोट्याचीच भाषा समजते. कौरव म्हणतात उग्रसेन राजाच नाही, इंद्राच्या बागेतील पारिजात आम्ही आणला. लक्ष्मी ज्यांच्या चरणांची सेवा करते तो श्रीकृष्ण राजसिंहासनाला अपात्र आणि आम्ही पादत्राणं आणि ते मस्तक. असलं बोलणं कोण ऐकून घेईल. आजच पृथ्वी मी कौरव रहित करतो असं म्हणत बलरामाने नांगर घेतला आणि त्या तीक्ष्ण नांगरानं सारे हस्तिनापूर गंगेत बुडवण्यासाठी तो जोरात ओढायला लागले. नावेप्रमाणे हस्तिनापूर फिरत फिरत गंगेत पडायला लागलं आणि ते पाहून कौरव घाबरले. शेवटी प्राण वाचवण्याकरता निरुपायानं साम आणि लक्ष्मणा यांना पुढं करून दुर्योधनासह सर्व कौरव बलराम दादांना शरण गेले आणि हात जोडून म्हणाले, आम्हाला क्षमा करा. तुम्ही सर्वांचा आधार आहात. आम्हाला तुमचं सामर्थ्य कळलं नाही. क्षमा करा, क्षमा करा. हे ऐकल्यावर बलराम दादांचा राग शांत झाला. दुर्योधनानं हजारो हत्ती, घोडे, रथ, सुवर्ण देऊन सांब आणि लक्ष्मणा यांना बलरामांच्यासह द्वारकेला पाठवलं. आजही हस्तिनापूर दक्षिणेकडं उंच असलेले गंगेकडं झुकलेले आहे. ते बलराम दादांचा पराक्रम सूचित करते. श्रीशुक म्हणतात, देवर्षी नारदांनी जेव्हा ऐकलं की भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला मारून एकट्यानेच हजारो राजकुमारींशी विवाह केलेला आहे, तेव्हा भगवंतांचा गृहस्थाश्रम पाहावा अशी त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली. ते विचार करायला लागले, अहो श्रीकृष्णांनी एकाच शरीराने एकाच वेळी 16,000 मालांमध्ये वेगवेगळ्या 16,000 राजकुमारींचं पाणीग्रहण केलं. हे केवढं आश्चर्य आहे. या उत्सुकतेनं देवर्षी नारद भगवंतांची हिला पाहण्याकरता द्वारकेत आले. त्या द्वारकानगरीत श्रीकृष्णांचं अत्यंत सुंदर असं अंतःपुर होतं. सर्व लोकपाल त्यांची पूजा आणि प्रशंसा करीत होते आणि ते निर्माण करण्यामध्ये विश्वकर्म्यानं आपलं सारं कौशल्य पणाला लावलेलं होतं. देवर्षी नारदांना तिथं असंच दिसलं की भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीबरोबर तिथं असून ती स्वतः भगवंतांना सोन्याची दांडी असलेल्या चौरीनं वारा घालीत आहे. तसंच तिथं असलेल्या अनेक दासीसुद्धा भगवंतांची सेवा करत आहेत. नारदांना पाहताच सर्व धार्मिक लोकांचे मुकुटमणी भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या पलंगावरनं लगेच उठून उभे राहिले. नारदांच्या चरणी त्यांनी मुकुट असलेल्या मस्तकांनी प्रणाम केला आणि हात जोडून त्यांना आपल्या आसनावर बसवले. श्रीकृष्णाने स्वतः नारदांची पाद्यपूजा केली. ते चरणामृत आपल्या मस्तकी धारण केलं. नंतर अमृतापेक्षाही मधुर अशा शब्दाने नारदांचं स्वागत करून त्यांना म्हणलं, प्रभो, आपण स्वतः समग्र ज्ञान, वैराग्य, धर्म, यश, श्री आणि ऐश्वर्याने परिपूर्ण आहात. तरीही आम्ही आपली कोणती सेवा करावी. तेव्हा नारद मुनी म्हणाले, आज आपल्या चरणकमलांचं मला दर्शन झालं. ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. आपली ही चरणकमलं सर्व लोकांना मोक्ष देण्यास समर्थ आहेत. आपण माझ्यावर अशी कृपा करावी की आपल्या चरणकमलांचं मला नेहमी स्मरण राहावं आणि मी त्यांच्या ध्यानात तन्मय असावं. यानंतर देवर्षी नारद योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर अशा भगवान श्रीकृष्णांच्या योगमायेचे रहस्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या महालात गेले. तिथं त्याने असं पाहिलं की श्रीकृष्ण आपली प्रिया आणि उद्धव यांच्याबरोबर द्यूत खेळत आहेत. तिथं सुद्धा भगवंतांनी उभं राहून नारद मुनींचं स्वागत केलं, आसनावर बसवलं आणि मोठ्या भक्तिभावाने त्यांची पाद्यपूजा केली. नंतर आपल्याला काहीच माहीत नाही असं दाखवीत नारदांना विचारलं, आपण केव्हा आलात? आपण तर सर्व दृष्टीने परिपूर्ण आहात. अपूर्ण अशा आम्ही आपली काय सेवा करावी? आपण आम्हाला आपल्या सेवेची संधी देऊन आमचा जन्म सफळ करा. हे ऐकून नारद मुनी
चकित झाले आणि गुपचूपपणे तिसऱ्या महालाकडे निघून गेले. नारदांना त्या महालात श्रीकृष्ण आपल्या लहान लहान मुलांना खेळवत आहेत असे दिसले. तिथून ते पुढच्या महालात गेले तर भगवान स्नानाला जाण्याची तयारी करीत होते असं त्यांना दिसलं. कुठं ते हवन करीत आहेत, तर कुठं पंचमहायज्ञ करीत आहेत, कुठं ब्राह्मणांना भोजन देत आहेत, तर कुठं त्यांच्या भोजनानंतर स्वतः अन्नग्रहण करत आहेत, कुठं श्रीकृष्ण संध्या करीत आहेत, तर कुठं मौन धारण करून गायत्री मंत्राचा जप करीत आहेत, कुठं हातात ढाल तलवार घेऊन ते चालवण्याचा सराव करीत आहेत, कुठं हत्ती घोडे आणि रथावर स्वार होऊन फिरत आहेत, तर कुठं पलंगावर झोपले आहेत, कुठे भाट त्यांची स्तुती करत आहेत. एका महालात उद्धव आणि मंत्र्यांच्या सह राजकीय विषयावर चर्चा करीत आहेत, कुठं उत्तम स्त्रियांच्या समवेत जलक्रीडा करीत आहेत, कुठं गायींचं श्रेष्ठ ब्राह्मणांना दान करीत आहेत, तर कुठं मंगल असा इतिहास पुराणांचं श्रवण करीत आहेत, कुठं आपल्या प्रियांबरोबर हास्यविनोद करीत खिदळत आहेत, तर कुठं धर्मशास्त्राचा अभ्यास करीत आहेत, कुठं अर्थांजन चालू आहे, तर कुठं धर्माला अनुकूल अशा विषयांचा उपभोग घेत आहेत. एके ठिकाणी बसून प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या पुरुषांचं ध्यान करीत आहेत, तर एके ठिकाणी गुरुजनांना त्यांच्या इच्छेनुसार हवे ते अर्पण करून त्यांची सेवा शुश्रूषा करीत आहेत. काही ठिकाणी ते युद्धासंबंधी बोलत आहेत, तर कुणाबरोबर तहासंबंधी बोलत आहेत, कुठं ते बलरामांच्या बरोबर बसून सत्पुरुषांचं कल्याण करण्याबाबत विचार करीत आहेत. एका महालामध्ये योग्य वेळ आल्यानं पुत्र आणि कन्या यांचे उचित अशा पत्नी आणि वरांबरोबर शास्त्रानुसार थाटामाटात विवाह लावून देत आहेत. काही ठिकाणी सासरी चाललेल्या कन्यांना निरोप देत आहेत, तर कुठं त्यांना बोलवण्याच्या तयारीत आहेत. योगेश्वरेश्वर श्रीकृष्णांचं हे थाटमाट पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत. कुठं श्रीकृष्ण मोठमोठे यज्ञ करून सर्व देवतांचं पूजन करीत आहेत, तर कुठं विहिरी बगीचे मठ इत्यादी बांधून पूर्त कर्माचं आचरण करीत आहेत. कुठं श्रेष्ठ यादवांच्या समवेत घोड्यावर बसून यज्ञाला योग्य पशूंची शिकार करीत आहेत. आणि काही वेळा अंतपुरे इत्यादी ठिकाणी सर्वांचं मत जाणून घेण्यासाठी गुप्त वेशात ते योगेश्वर फिरत आहेत. अशी मनुष्यासारखी लीला करत असलेल्या श्रीकृष्णांच्या योगमायेचं वैभव पाहून नारद हसत हसत श्रीकृष्णांना म्हणाले, हे योगेश्वरा, ब्रह्मदेव इत्यादी मायाविना सुद्धा दिसण्यास कठीण अशी योगमाया आपल्या चरणकमलांची सेवा केल्यामुळं स्वतःच आमच्या समोर प्रकट झालेली आहे. हे भगवंता, मला आता निरोप द्या. यानंतर आपल्या सुयशांनी परिपूर्ण असलेल्या त्रिभुवनात मी आपल्या त्रिभुवनाला पावन करणाऱ्या लीलेंचं गायन करत करत विहार करीन. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, नारद मुनी, मीच धर्माचा उपदेशक, पालन करणारा आणि त्याचं अनुष्ठान करणाऱ्यांना अनुमोदन देणाराही आहे. म्हणून जगाला धर्माचं शिक्षण देण्याच्या उद्देशानंच मी अशा प्रकारे धर्माचरण करतो. वत्सा, या मायेनं तू मोहित होऊ नकोस. मुनी सांगतात, राजन, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण गृहस्थाश्रमातील लोकांना पवित्र करणाऱ्या श्रेष्ठ धर्माचं आचरण करीत होते. सर्व प्रासादातून ते एकटेच वावरत आहेत असं नारदांनी पाहिलं. अनंत शक्ती असणाऱ्या श्रीकृष्णांच्या योगमायेचं परमैश्वर्य वारंवार पाहून देवर्षी नारदांच्या आश्चर्याला आणि कुतूहलाला सीमाच राहिली नाही. धर्म, अर्थ आणि काम या पुरुषार्थांच्या ठायी श्रद्धा असणाऱ्या श्रीकृष्णाने नारदांचा चांगला सन्मान केला. त्यामुळं अत्यंत आनंदित होऊन भगवंतांचं स्मरण करत करत नारद मुनी तिथून निघून गेले. शुकमुनी म्हणतात, जेव्हा पहाटे कोंबडे आरू लागतात तेव्हा ज्यांच्या गळ्यात श्रीकृष्णांचा हात असे त्या श्रीकृष्ण पत्न्या विरहाच्या भयेनं व्याकुळ होऊन त्या कोंबड्यांना शिव्याशाप देत असत. प्रियतमाच्या बाहूत असणाऱ्या रुक्मिणीला तर आता आलिंगन सोडावे लागणार म्हणून अत्यंत पवित्र असा ब्राह्ममुहूर्त सुद्धा येऊच नयेसा वाटत होते. श्रीकृष्ण दररोज ब्राह्ममुहूर्तावर उठून हात पाय तोंड धुवून प्रसन्न अंतःकरणाने मायातीत आत्मस्वरूपाचे ध्यान करीत. त्यानंतर विधीपूर्वक निर्मळ आणि पवित्र पाण्याने स्नान करीत मग स्वच्छ धोतर नेसून आणि उपर्ण पांघरून
संध्या वंदनादी कर्मे करत त्यानंतर हवन करून मौन धरून गायत्री मंत्राचा जप करीत. त्यानंतर आपल्याच विभूती रूप असलेल्या गायी, ब्राह्मण, देवता, वडील माणसं, गुरुजन आणि सर्व प्राण्यांना प्रणाम करून मंगल वस्तूंना स्पर्श करीत. यानंतर ते तूप आणि आरशात आपलं मुख पाहत गाय, बैल, ब्राह्मण आणि देवता यांचं दर्शन घेत. मग हे चारही वर्णाच्या लोकांच्या कामना पूर्ण केल्यानंतर आपल्या अन्न प्रजेची इच्छापूर्ती करून त्यांना संतुष्ट करीत आणि या सर्वांना प्रसन्न पाहून स्वतः आनंदी होत. यानंतर त्यांचा सारथी सुग्रीव इत्यादी घोडे जुंपलेला अत्यंत अद्भुत रथ घेऊन येई आणि प्रणाम करून भगवंतांच्या समोर उभा राही. यानंतर ते सात्यकी आणि उद्धवासह आपल्या हातानं सारथ्याचे हात पकडून सूर्य ज्याप्रमाणे उदयाचलावर आरूढ होतो त्याप्रमाणे रथावर स्वार होत. त्यावेळी अंतःपुरातील स्त्रिया लज्जा आणि प्रेमपूर्ण नजरांनी त्यांच्याकडे पाहत आणि मोठ्या कष्टानं त्यांना निरोप देत. तेव्हा भगवान श्रीकृष्ण स्मितहास्य करून त्यांचं मन बरोबर घेऊन महालाच्या बाहेर पडत. परीक्षिता, त्यानंतर भगवान श्रीकृष्ण सर्व यादवांच्या सह सुधर्मा नावाच्या सभेत प्रवेश करीत. जे लोक त्या सभेत बसत त्यांना तहान, भूक, शोकमोह आणि जरामृत्यू हे 6 विकार बाधत नसत. भगवान श्रीकृष्ण तिथं जाऊन श्रेष्ठ सिंहासनावर विराजमान होत तेव्हा त्यांच्या अंगकांतींनी सर्व दिशा उजळून जात. जसा आकाशात तारकांनी वेढलेला चंद्र शोभून दिसतो त्याप्रमाणे श्रेष्ठ यदुवीरांच्या मध्ये यदुपती श्रीकृष्ण शोभून दिसत. त्यावेळी मृदुंग, वीणा, पखवाज, बासरी, झांज आणि शंख या वाद्यांच्या घोषात सूत, मागध आणि भाट नाचत, गात आणि भगवंतांची स्तुती करत. काही वेदवेत्ते ब्राह्मण तिथं बसून वेदमंत्रांचं विवेचन करीत आणि काही जण पवित्र कीर्तिराजांची चरित्रे ऐकवीत. एके दिवशी तिथं एक नवीन मनुष्य आला. द्वारपालाने भगवंतांना तो आल्याची सूचना देऊन त्याला सभागृहात आणलं. त्या मनुष्याने भगवान श्रीकृष्णांना हात जोडून नमस्कार केला आणि त्या राजांचं दुःख सांगितलं की जे 20,000 राजे जरासंघाच्या दिग्विजयाच्या वेळी त्याला शरण आलेले होते त्यांना जरासंघानं बळजबरीनं कैद करून एका किल्ल्यात ठेवलेलं होतं. हे भगवान श्रीकृष्ण, आपलं स्वरूप कुणालाही न कळणार आहे. जे आपल्याला शरण येतात त्यांचे सर्व भय आपण नाहीसे करता. हे प्रभो, आमची भेदबुद्धी नाहीशी झालेली नाही त्यामुळं भयभीत होऊन आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आपणच जरासंघ रूप कर्माच्या बंधनातून आम्हाला सोडवा. जरासंघाचे बंदी असलेले राजे आपल्या पायाशी शरण आले आहेत आणि ते आपले दर्शन घेऊ इच्छितात तरी आपण त्या दीनांचं कल्याण करावं. राजांचा दूत असं सांगत होता तेवढ्यात सोनेरी जटा असलेले परमतेजस्वी देवर्षी नारद सूर्योदय व्हावा त्याप्रमाणे तिथं अवतीर्ण झाले. श्रीकृष्णाने त्यांचं स्वागत केलं, विधिपूर्वक पूजा केली आणि त्यांना विचारलं, तिन्ही लोकांचं कुशल आहे ना? नारद मुनी म्हणाले, प्रभो, आपण स्वतः परब्रह्म असून माणसासारखी लीला करीत मला विचारत आहात. म्हणून मी आपला आत्तेभाऊ आणि भक्त राजा युधिष्ठिर काय करू इच्छितो ते सांगतो. आपल्या पूजेला योग्य अशी श्रेष्ठ संपत्ती मिळावी म्हणून राजा युधिष्ठिर यज्ञात श्रेष्ठ अशा राजसूय यज्ञानं आपली आराधना करू इच्छितो. आपण त्याला संमती द्यावी. हे भगवान, त्या श्रेष्ठ यज्ञामध्ये आपलं दर्शन घेण्याकरता देव आणि यशस्वी राजे येणार आहेत. अशा प्रकारे एकाच वेळी 2 प्रश्न भगवंतांच्या पुढे आले तेव्हा प्रथम काय करावं यावर खूप चर्चा झाली, वाद झाली. त्यामुळे यादवांच्या मध्ये 2 गट पडले. बलरामदादा कृतवर्मा एका बाजूला तर उद्धव, सात्यकी दुसऱ्या बाजूला झाले. बलरामांचं म्हणणं होतं की प्रथम जरासंघावर विजय मिळवावा, युधिष्ठिराच्या यज्ञाशी आपला काय संबंध. उद्धवाचं म्हणणं होतं की प्रथम आपलं सामर्थ्य वाढवलं पाहिजे. अत्यंत बलवान अशा जरासंघावर विजय मिळवणं सोपं नाही. तेव्हा युधिष्ठिराच्या सैन्याला आपल्या बाजूला आणलं तर आपलं सामर्थ्य वाढेल
मग जरासंघावर विजय मिळू शकतो. तेव्हा जरासंघाला जिंकण्यामुळं पांडवांचा यज्ञ आणि शरणागतांचं रक्षण या दोन्ही गोष्टी साधतील. तसंच कैदी राजांना मुक्त केल्यानं आपली कीर्ती वाढेल. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा